हॅलो फ्रेंड्स, ह्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. स्पेशली ज्याच्यासाठी आपला खास चॅनल होता. परत एकदा तेच व्हिडिओ 15 दिवसाचा आपण कटोरी ब्लाऊजचा क्लास करणार आहेत. ऑफलाईन ज्यांना माझ्यापर्यंत येत नाही, ज्यांना की क्लास शिकायचा आहे पण गावातून लांबून त्यांना यायला जमत नाही, स्पेशल त्या मुलींसाठीचा हा क्लास मी 15 दिवस चालू करते. तर आजचा व्हिडिओ बघा, अगदी बेसिकपासून आहे. कटोरी ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं आहे, त्यानंतर त्याची पेपर कटिंग कशी करायची आहे, अगदी महत्त्वाचे व्हिडिओ हे 15 असणार आहे. एक दिवसाआड आपले कंटिन्यू व्हिडिओ हे कटोरी ब्लाऊजसाठीचे येतील. तर हा जो महिना आहे पूर्ण कटोरी ब्लाऊजसाठीचा आहे. त्यासाठी मी आता मापाला इथे ब्लाऊज घेतले आणि अगदी पहिल्याच दिवशी ज्यांना ब्लाऊजमधलं काहीच येत नाही आणि आपल्याला सुरुवात करायची तर कशी करायची, हा आजचा पहिला व्हिडिओ. तर मी कार्डशीट पेपर घेतला आहे, नॉर्मली न्यूजपेपर घेतला. तर ही इथे कटिंगसाठी चालणार आहे. कटिंग कशी करायची यासाठी हे मी कटोरी ब्लाऊजचं घेतलं आहे आणि हा आपला पाठीमागचा पार्ट. आता मापं ज्यांना घेता येत नाही आणि लक्षात राहत नाही, स्पेशली त्यांच्यासाठी इथे मी हे ब्लाऊज ठेवलं आहे. इथे मी कार्डशीट पेपर घेतला आहे, याला मी या पद्धतीने डबल फोल्ड करते. याला आपण डबल फोल्ड केला. बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली, ही बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली. आता बघा आपल्याला मेजरमेंट कसं घ्यायचं. शोल्डर उंची, पूर्ण उंची घ्यायची. आता ह्या जी ब्लाऊजची उंची तुम्हाला इथे तयार बघा, इथे तयार तुम्हाला दिसत असेल ही 12 इंचाची उंची इथे ब्लाऊजची रेडी आहे. ही जी उंची आता ही टाकायची कुठे, ही उंची ह्या बंद बाजूपासून आपल्याला इथे टाकायची. ही कशी घ्यायची आहे, ब्लाऊज तयार आहे 12 इंचाचं, तर एक पॉईंट द्या 13 इंचावरती, म्हणजेच की 1 इंच एक्स्ट्रा. अगदी बेसिक ब्लाऊज आहे, अगदी बेसिक सुरुवात आहे. उंची झाली त्यानंतर शोल्डरचा मुद्दा येतो की शोल्डर ब्लाऊजचं कसं घ्यायचं आहे आणि शोल्डर नेमकं कशाला म्हणतात. नवीन जे शिकताय स्पेशली त्यांच्यासाठी हे आपलं शोल्डर आहे आणि याचं आपल्याला इथे स्लीवमध्ये अर्धा इंच इथे पुढे ठेवायचं आहे आणि जिथे आपला गळा रेडी होतो आहे, हा इथे माझा गळा रेडी, तर या पॉईंटपासून बोट स्ट्रेट पट्टी ठेवायची आहे आणि स्ट्रेट 5.5 इंचाचं शोल्डर इथे दाखवते. आता ज्यांना या पद्धतीने जमणार नाही त्यांच्यासाठी अजून एक सोपी ट्रिक सांगेल. जे नॉर्मल ब्लाऊज आपण घेतो गळ्याच्या डिपनेसनुसार शोल्डर इथे ठरत असतं, तर नॉर्मल नेक आहे आपण 5.5 इंचाचं इथे घ्यायचं आहे. तर 5.5चं मी इथे शोल्डर घेते. 5.5चं शोल्डर घेतलंय. उंची आपण घेतली 12 होती, आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतली, बरोबर आपण 13 वरती घेतलंय. 5.5चं आपण घेतलंय शोल्डर. आता इथून मुंढ्याची उंची कशी घ्यायची आहे. मुंढा म्हणजे काय, जिथे आपण स्लीव मास्तो करतो या पॉईंटला मुंड्याची गोलाई, त्याला म्हणतात मुंढा. तर ही मुंड्याची इथून आपल्याला घ्यायची उंची. आता ही जी मुंड्याची उंची काखेतल्या पाठपर्यंत बोट सरळ जाऊ द्यायचं आहे. इथे आपल्याला दाखवते ही 6 इंचावरती, बस जे मेजरमेंट आलं आहे 6 वरती घ्यायचं आहे. सरळ एक पॉईंट ड्रॉ करायचा आहे. इथून परत अर्धा इंच आत यायचं आहे आणि याला आपल्याला तिरकसं ड्रॉ करायचं आहे, कारण का पाठीमागे गुढी चुनी किंवा एक्स्ट्रा कापड फुगू नये, गोलाकार व्यवस्थित मुंड्याचं यावं, त्याच्यामुळे आपल्याला अर्धा इंच आत यायचं आहे. हे झालं. त्यानंतर आपल्याला आता चेस्टचा चौथा पार्ट पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला कटोरीचा पार्ट घ्यायचा आहे. फ्रंट पार्टपासून जिथे आपण हुक लावले, हा आपला हुकवाला पार्ट. इथून आपल्याला काखेतला मेजरमेंट घ्यायचं आहे. तर बघा इथे 7.5 इंचावरती दाखवते आपल्याला तयार. तर आपल्याला इथून 7.5 वरती एक पॉईंट घ्यायचा आहे. जे मेजरमेंट आलं हे मी इथे 7.5च टाकलं. इथून पुढे मार्जिन घेतली आपण 1.5 इंचाची. 6ची मी मुंढ्याची उंची घेतली, याला म्हणतात मुंढा. इथून आपण चेस्टचा चौथा पार्ट घेतला. बघा इथे आपण 7.5 इंचावरती, इथे आपण 1.5 इंचाची मार्जिन घेतली आणि हा पॉईंट सरळ ड्रॉ करायचा इथे. आता याचं एक कॉमन माप सांगेन तुम्हाला मी. इथून जी आतल्या पॉईंटपासून गोलाई द्यायची ती द्यायची आपल्याला 1.5 इंचावरती इथे. आता हा एक पॉईंट आणि इथे एक पॉईंट घ्यायचा आहे. तर आता याचं मी माप कसं दिलं, तर बघा या पॉईंटला साधारण या पॉईंटपासून याची जी उंची तुम्ही इथे 2 इंचावरती एक पॉईंट द्यायचा आहे आणि 1, 2 आणि 3 तिघे पॉईंट आपल्याला गोलाईमध्ये मॅच करायची या पद्धतीने. ही झाली मुंड्याची गोलाई. आता कमरेचा चौथा पार्ट पाहिजे आपल्याला. नेमकं आता कमरेचं मेजरमेंट कसं, तर हे बघा या पॉईंटला बघा इथे 7 इंचाचा आपला 28 इंचाचं पूर्ण कमर घेर आहे. 7 याचा चौथा पार्ट आहे. तर आपण काय करू, जिथे मी उंची घेतली आहे तिथे आपण
7 इंचावरती एक पॉईंट देऊया. इथून मार्जिन आपण 2 इंचाची घेऊया, कारण पाठीमागे आपल्याला टक्स टाकायचे, त्याच्यामुळे आपण वरच्यापेक्षा इथे खाली 2 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला, म्हणजेच की 2 इंच आपण इथे मार्जिन घेतली. इथे 2 घेतली आहे. 7 कमरेचा चौथा पार्ट घेतला आहे बस. आणि या पॉईंटपासून सरळ लाईन ड्रॉ करायची. हे झालं. आता आपल्याला गळ्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे, किंवा गळ्याचं आपण गोलाई किती घ्यायची आहे, गळ्याची उंची कशी घ्यायची आहे. आता बघा, गळ्याचा आपल्याला घेरा घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला शोल्डर बघायचं. आपलं तयार शोल्डर तिथे अर्धा इंच स्लीवमध्ये दाबलं आहे. आणि इथे बघा, इथे आपल्याला दाखवतं आहे या पॉईंटला शोल्डर आपल्याला दाखवते. या पॉईंटला बघा पूर्ण 2.5 इंचावरती. तर बघा 2.5 शोल्डर आहे 2 इंचाचा, अर्धा इंच इथे दाबले गेले, 2.5 इंचाचा आपलं इथे शोल्डर आहे. आता इथे बघा आपला 5.5चं आपलं पूर्ण शोल्डर, त्याचा गळ्याचा घेरा घ्यायचा 1, 2 आणि 3 इंचाचा आपला इथे गळ्याचा घेरा असणार आहे. आता गळ्याचा घेरा बघा, काहींना पसरट आवडतो, काहींना कमी आवडतो. या शोल्डरमध्ये कुठल्याही प्रकारचा गळा उतरण्याचा प्रश्न येत नाही, गळा इथे उतरत नाही. फक्त घेताना शोल्डर डाऊन स्टिचिंग करताना व्यवस्थित घ्यायचं. तर इथे बघा, आता इथे शिवलेलं शोल्डर 2 इंचावरती येतं आहे. मी अर्धा इंच आत घेतलं या पॉईंटला, तर इथे आपल्याला 2.5 वरती दाखवते बरोबर. हे तर इथे 3 इंचाचा याने डीप गळ्याचा याने पसरट नेक घेतला आहे. पसरट नेक 3 इंचाचा घेतला आहे. तो वरती तुम्हाला लक्षात येत नसेल तर इथे तुम्हाला लक्षात येईल. हे बघा 3, इथे बघा खाली इथे 3 इंचावरती दाखवते या पद्धतीने. हा पसरट नेक आहे. तुम्हाला नॉर्मल नेक घ्यायचा आहे. आपण पहिल्यांदा सुरुवात करतोय पहिल्या वेळेस ब्लाऊज शिकायला, तर इथे तुम्ही याला 2.5 इंचावरती घ्या. 2.5 इंचाचा आपण गळ्याचा घेरा घेतला आहे इथून. तर बघा, गळा आपला डीप किती आहे, 9 इंचाचा आपला इथे गळा. या पॉईंटला घेताना बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आता अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर अजिबात नाही, 9ची उंची 9च घेऊया, गळा बरोबर येईल. आपण जेव्हा आपण इथे पट्टी फोल्ड करतो किंवा कापड फोल्ड करतो तो कापडा हा बरोबर येतो, त्याच्यामुळे एक्स्ट्रा इथे वाढवायचं नाही. जेवढं आहे तेवढंच आपल्याला इथे गळा घ्यायचा आहे. खाली पण मी 2.5 घेते. तर बघा, चौकोनी गळा आहे, आपण चौकोन गळा घेतोय. जसं आहे तसं हुबेहूब मेजरमेंट घेऊन आपण इथे पाठीमागचा पाय हा इथे कट करतो. ज्यांना आजच सुरुवात केली त्यांच्यासाठी स्पेशली सांगेन, या पद्धतीने तुम्ही पेपर जे आहे न्यूजपेपर घ्यायचं आहे आणि या पद्धतीने तुम्ही फक्त 2 वेळा जरी ही प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला ब्लाऊज इथे जमेन. या पद्धतीने कटिंग करायची. आता ही जी कटिंग झाली ही डायरेक्टली तुम्ही कपड्याची म्हटली तरी चालेल, कारण यात कुठल्याही प्रकारचं आपल्याला वाढवून घ्यायचं नाही. याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायची. आता बघा, हा जो पार्ट कट केला आहे नवीन शिकताय स्पेशली त्यांच्यासाठी सांगेन. हा आपला पाठीमागचा पार्ट ब्लाऊजचा आणि हा आपला पेपर कटिंगचा पाठीमागचा पार्ट, सेम मेजरमेंट या पद्धतीने. पाठीमागचा पार्ट आपला झाला आहे. आता जो मेन कटोरीचा फ्रंट पार्ट आहे तो आपण इथे पाहूया. आता इथे बघा, ब्लाऊजची मी या पद्धतीने घडी घातली आहे. इथे पण आपल्याला डबल फोल्ड पेपर ठेवायचा आहे, जेणेकरून दोघंही पार्टची कटोरी, साईड पट्टी आणि इला म्हणतात योगपट्टी, हे पेपर पॅटर्न आपलं रेडी होईल. तर यासाठी आपण करायचं काय, जेवढं आपण पाठीमागचं मेजरमेंट घेतलं होतं सेम तेवढं आपल्याला इथे आधी ड्रॉ करून घ्यायचं. तर आपण 13ची उंची घेतली होती, उंचीवर एक पॉईंट देऊया. 5.5चं शोल्डर घेतलं होतं, 5.5चं शोल्डर घेऊया. मुंड्याची उंची आपण घेतली होती 6 इंचावरती, मुंड्याची उंची आपण इथे घेऊया. परत यात आपण अर्धा इंच आत जायचं आहे, आत आणि तिरकशी लाईन ड्रॉ करायची आहे. इथून चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आपल्याला. तर इथे बघा 7.5 इंचावरती, इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन. आता इथे बघा, मला माहिती आहे त्यामुळे मी पटापट इथे माप टाकते, तुमच्या लक्षात येत नसेल स्पेशली तुमच्यासाठी. सेम मेजरमेंट घेतलं आहे, चेस्टचा चौथा पार्ट घेतला आहे, 1.5 इंचाची मार्जिन घेतली आहे, 5.5चं शोल्डर घेतलं आहे. इथे कमर बघा, आता कमर इथे आपण 7 आपला 28 इंचाचा कमर घेरे, 7चा चौथा पार्ट. इथे मात्र 1.5 इंचाची मार्जिन घ्यायची फ्रंट पार्टला आपल्याला, जिथे की आपली योगपट्टी असणार. आणि हा आपला बाहेरचा पार्ट आहे तो आपण ड्रॉ करून घेऊया. आता बघा, इथे जी साईड पट्टीची जी आहे आकार तो आपण नंतर देऊ.
आता एवढा कापड पेपर फोल्ड व्हायला तुमच्या लक्षात येत नसेल, त्याच्यामुळे आपण याला काय करायचं आहे, उंचीसाठी मी इथे कट करून घेतो या. आता इथे बघा, आता हा आम्ही कटोरीचा पार्ट घेतला. आता माप कशी घ्यायची आहे, तर पुढचा जो गळा आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. पुढचा गळा आहे आपल्या इथे 6 इंचावरती आणि साईड पट्टी आहे आपली, जिथे कटोरी आणि मॅच झाली तो पॉईंट आहे त्याचं मेजरमेंट आहे 4 इंचावरती. तर आपण काय करणार आहोत, गळ्याचा घेरा होता आपला इथे 2.5 इंचाचा, तर आपण 2.5 वरती एक पॉईंट देऊया. 6 इंचाचा आपला इथे गळा, सेम आपल्याला इथे मॅच करून घ्यायचं, एक बॉक्स बनवून घ्यायचा पुढच्या गळ्यासाठी. आणि जे नवीन शिकताय त्यांच्यासाठी इथे बघा 4 इंच जॉईंट दाखवलं आपल्याला योगपट्टी आणि साईड पट्टी. तर इथून वरून घेताना 5 इंचावरती एक पॉईंट द्यायचा आहे आणि हलकीशी घ्यायची गोलाई या पद्धतीने. आता हा आकार महत्त्वाचा इथे लक्षात घ्यायचा आहे. इथे मी गोलाईचा आकार दिला, हे मी इथे 5 इंचावरती घेतलं. आता जिथे आपली योगपट्टी आणि साईड पट्टी मॅच झाली तिथलं उंचीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. इथे बघा, इथे दाखवतं आहे या पॉईंटला 10 इंचावरती, ते 10 आहे, तर या पॉईंटला घ्यायचं आहे 11 इंचावरती, म्हणजेच की 1 इंच एक्स्ट्रा. इथे मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे 11 इंचावरती, कारण साईड पट्टीत अर्धा इंच दाबलं जाईल, शोल्डरमध्ये दाबलं जाईल, त्याच्यामुळे आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता इथे कटोरी बघायची, तर कटोरी बघा आपली 5 इंचाची आपली इथे कटोरी, तर इथे वाढवायचं नाही, इथे 5च घ्यायचं आहे आपल्याला. इथे मी 5 इंच घेतलं, वरून आपण घेतलं 11 इंचावरती, वरून 11 आणि इथून 5 इंचावरती घेतले आपण या पद्धतीने. आता बघा साईड पट्टीचा जो घेरा आहे त्याचा आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. तर तयार बघूया किती आहे साईड पट्टी. हिला साईड पट्टी म्हणता, जिथं माझी कटोरी आणि स्लीव मॅच झाली त्याचा मधलं पॉईंट याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर बघा हे आपल्याला दाखवतं आहे काहीसं 1.5 आणि जस्ट 2 लाईन, म्हणजेच की 1.25 इंचाचा, 1.25 इंचाचं आपल्याला शिलाईत पण हवं आहे. तर याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे, तर इथे बघा आपण साईड पट्टीचं मेजरमेंट टाकलं आहे. 1 इंच मी बाहेर घेतलं आहे, 1 आणि जस्ट बघा 1 आणि जस्ट 3 लाईन टेपच्या, म्हणजे की तुम्ही 1.5 इंच आत जरी म्हटलं तरी चालेल. इथे 1.5 इंच आत आणि 1 इंच बाहेर, असं आपण 2.5 इंचाचा इथे रेडी गळ्याचा घेरा घेतला आहे. आता हे तिघही जे पॉईंट आहे ते मॅच करायचे या पद्धतीने. हे पॉईंट मॅच झाला, त्यानंतर हा जो गोलाईवाला पॉईंट आहे आपण आतल्या हाताने मॅच करून घ्यायचं या पद्धतीने. आता बघा करायचं काय, आता बघा यात आपण आधी करूया काय, सारखा पेपर फोल्ड होतोय, तो हा जो मुंढावाला पार्ट आहे आधी आपण याला कट करून घेऊया. म्हणजे जेवढं आपलं फिक्सवालं मेजरमेंट आहे तर हे एक्स्ट्रावाला पेपर इथे आपला कट होईल. तर बघा या पद्धतीने. आता यात आपल्याला करायचं काय, इथे आपली जो तयार पार्ट आहे मी तुम्हाला आधी तो दाखवते. खाली बघा हा जो आपला सरळ योगपट्टीसाठी मी लाईन लावून घेतली आहे. इथे आपली योगपट्टी आहे आणि ही आपली इथे साईड पट्टी आहे. तर बघा आता यात करायचं काय, मेजरमेंट आपलं इथे 5 इंचाचं आहे, तर इथे कटोरीला सेंट्रल पॉईंट घ्यायचा 2.5 इंचावरती. इथे 1 इंचाचा आपल्याला पॉईंट ड्रॉ करायचा आहे आणि हलकीशी घ्यायची गोलाई या पद्धतीने आकार. हा योगपट्टीचा आकार झाला आहे, हा साईड पट्टीचा आकार झाला आहे. तर यात एक महत्त्वाची गोष्ट सांगेन, बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की जर पेपर पॅटर्न आपण कट केलं तर यात अजून एक्स्ट्रा वाढवायचं आहे का, तर अजिबात नाही, यात कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा वाढवायचं नाही आहे. तसं आपल्याला इथे ही योगपट्टी आणि साईड पट्टी ठेवायची, फक्त आपण कटोरी इथे वाढवणार आहोत. तर 3 कटोरी तुम्हाला परत एकदा दुसऱ्या पेपरावरती टक्ससाठी वाढवून दाखवते. तसं पाहायला गेलं तर फिक्स जी कटोरी आहे बॉडी मेजरमेंटनुसार ती एवढीच असते आपली 5 इंचाची, पण हिला आपल्याला पफ टाकायचं राहतो कटोरीला, तेवढ्यासाठी आपण एक्स्ट्रा वाढवायची. तर कशी वाढवायची ते मी तुम्हाला दुसऱ्या पेपरावरती दाखवते. पण इथे आपली योगपट्टी आणि साईड पट्टी फिक्स आहे, कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा वाढवायची नाही. आता इथे बघा हे मी इथे पेपर घेतला, याला थोडंसं आपल्याला तिरकसा ठेवायचं आहे, या पॉईंटला तिरकसा, आणि जसं आहे तसं आपल्याला आकार इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता आहे तसं आकार मी ड्रॉ केला. हा 1 इंच आपण आत घेतलं होतं, तर मी ते सरळ लाईन ड्रॉ करून घेतली, कारण आपण टक्स मेजरमेंट टाकायचं. 5 इंचाचा आपली कटोरी आहे, सेंट्रल पॉईंटवरती एक पॉईंट द्यायचा आहे. कटोरीला पफ हवा आहे, टक्स हवा आहे, त्याच्यामुळे आपल्याला
तिघही पॉईंटपासून 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. स्केलचा वापर करायचा जेणेकरून कटोरीचा आकार इथे व्यवस्थित चुकणार नाही. हे टक्ससाठी आपण वाढवलं. आता कटोरीचं जसं म्हटलं पण फिक्स माप आहे, पण आपल्याला इथे शिलाईसाठी अर्धा इंच किंचितचं इथे वाढवायचं आहे. तर आपण अर्धा इंच इथे कटोरीसाठी किंचितचं वाढवून या पद्धतीने आकार द्यायचा. आता बघा इथे कटोरी आपली रेडी. आता एक महत्त्वाचं काम, जसं इथे आपण 1 इंच आत आलो तर या पॉईंटला बघायचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे. ही आपली साईड पट्टी आणि कटोरी ही किती इंचाची इथे तयार आहे, तर इथे बघा ही तयार आहे 4 इंचाची. तर आपल्याला या पॉईंटला इथे बघा हिला आपल्याला आपण इथे या पॉईंटला 4 आणि जस्ट 2 लाईन एवढं आपण इथे एक पॉईंट देऊया. 2 लाईन आपण इथे एक्स्ट्रा घेतले, कारण का इथे मेजरमेंट आहे ते शिलाईच्या टक्समध्ये इथे आपलं वाढून जातं, त्याच्यामुळे आपण इथे 2 इंच 2 लाईन एक्स्ट्रा घेतले. आता इथे टक्स कितीचा घ्यायचा या साईजसाठी, तर या साईजसाठी आपण 2.5 इंचाचा उभा टक्स घ्यायचा आहे. 2.5 इंचाचा आपण उभा टक्स घेतोय. आडवा टक्स बघा, आता जो आपण 1.5 इंच वाढवला तोच आपल्याला आडवा टक्स घ्यायचा. 1.5 इंच या पॉईंटपासून आणि 1.5 इंच या पॉईंटपासून. जिथे मी लाईन ड्रॉ केली आहे कपड्यावर जेव्हा आपण कटिंग करायची शिलाई आपल्याला याच पॉईंटला घ्यायची, एक्स्ट्रा आपल्याला यात घ्यायचं नाही. इथे आपल्याला 4 आणि जस्ट 2 लाईन आपण एवढं याची उंची घेतली आहे. आणि हा जो आकार आहे आपला, हा जो आपला टक्स आहे या पॉईंटला तिरकस या पद्धतीने मॅच करायचा. आता ज्यांना आजचा पहिला दिवस आहे त्यांना हे समजत नाही की नेमकं हे काय कट होतं आहे, कटोरी काय, ज्यांना बेसिक अगदीच माहिती नाही स्पेशली त्यांच्यासाठी सांगेन. आता हा जो कटोरीचा आकार आहे या पद्धतीने हा कटोरीचा आकार आहे. ही आपली कटोरी आहे, हा आपला टक्स आहे. इथे मी या टक्सला या पद्धतीने आपण इथे कापडावरती जेव्हा येईल आपण शिलाईन घेऊ तेव्हा आपण येईल या पद्धतीने हा टक्स आपला इथे होल्ड होईल या पद्धतीने. तर बघा तर आता ह्या पॉईंटला आपण इथे टक्स या पद्धतीने आपली कटोरी इथे रेडी आहे या आकारात. आता मी तुम्हाला म्हटली हुबेहूब मी तुम्हाला बोलली की कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा आपल्याला करायचं नाही. ही आपली इथे साईड पट्टी आणि ही खाली आपली इथे योग पट्टी. तर मी तुम्हाला हे पेपर पॅटर्न या पद्धतीने काढलं आहे. आता बघा यात आजचा तुमचा पहिला दिवस आहे, तर तुम्हाला हे शिकायचं आहे. स्लीवसाठी व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, कदाचित बरेच लोकांना बोर होईल की हे काय चाललं आहे, याची तुम्ही प्रॅक्टिस करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर स्लीव दाखवेल. स्लीवसाठी चॅनलवरती अजून व्हिडिओ आहेत. यात तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर कमेंट्स करा. बऱ्याच जणांसाठी स्टिचिंगसाठीचे मला कमेंट्स येत आहे की ताई एखादा ब्लाऊज जे ते परफेक्ट आपण कसं शिवू शकतो. शिलाईसाठीचे व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहेत, पण तुम्ही ही बेसिक तयारी करा, कारण आता ज्या मुली माझ्याकडे आल्यात त्यांना येणं जमत नाही. स्पेशली मी त्यांच्यासाठी आता 15 दिवस हे व्हिडिओ टाकणार आहेत कंटिन्यू. याची प्रॅक्टिस करा. उद्या परत एकदा दुसऱ्या साईजचं ब्लाऊज स्लीवचं कट पूर्ण आपण पेपर कटिंग पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.